अकोल्यात क्रिकेट विजयाच्या जल्लोषाला गालबोट. दोन समुदायात जोरदार राडा, दगडफेक आणि वाहन तोडफोड. भारताने T20 विश्वचषक जिंकल्यानंतर देशभरात उत्साहाचे वातावरण असतानाच अकोल्यातील जुने शहर भागात या जल्लोषाला हिंसक वळण लागले. हरिहरपेठमधील सोनटक्के प्लॉट आणि गाडगेनगर भागात फटाके फोडण्यावरून दोन समुदायांत वाद होऊन त्याचे रूपांतर मोठ्या राड्यात झाले. या घटनेत दोन्ही बाजूने प्रचंड दगडफेक करण्यात आली असून काही पोलीस कर्मचाऱ्यांसह नागरिक जखमी झाले आहेत. भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर रात्री उशिरा हरिहरपेठ परिसरात नागरिक फटाके फोडून आनंद साजरा करत होते. यावेळी फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटात बाचाबाची झाली. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि काही वेळातच दोन्ही समुदाय आमनेसामने आले. दगडफेक दोन्ही गटांकडून एकमेकांवर विटा आणि दगडांचा वर्षाव करण्यात आला. या राड्यात 2 चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाहन फोडतानाचे 12 सेकंदांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून एकूण 20 व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या दगडफेकीत 2 ते 3 नागरिक आणि काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. सारंग इथे या जखमी तरुणावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पार्श्वभूमी विशेष म्हणजे 2.5 वर्षांपूर्वी याच संवेदनशील भागात दोनदा दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पुन्हा एकदा तसाच प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरापर्यंत कोणालाही ताब्यात घेण्यात आले नव्हते. मात्र परिस्थिती गांभीर्याने घेत सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुढील पावले: सकाळी दोषी आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. दोषींना शोधण्यासाठी पोलीस परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबविणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आज अंदाजे 11:15 वाजता गाडगेनगर सोनटक्के प्लॉट येथे हिना बेकरी त्या ठिकाणी दोन गटामध्ये वाद झालेले. त्यांच्या जुन्याची वाद होत्या. जुन्याची वादामुळे वाद झाले आणि थोडाफार दगडफेक झालेले होते. तुरंत तिकडे पोलीस पोहोचाय आणि नंतर दोन गट सेपरेट केलेले आणि काही लोकांना ताब्यातला पण घेतलेले. आणि तिकडे आपल्याला प्राथमिक माहिती पण मिळाली की काही लोक दारू पिले होते. त्या दारूची नशामध्ये पण दगडफेक झालेले आणि आता सध्या पूर्ण एरिया शांतता आहे. आपण पोलीस फिक्स्ड पॉइंट लावलेले, RCP डिप्लॉय केलेले आणि पोलीस पेट्रोलिंग पण चालू आहे आणि तक्रार पण सुरू आहे. आणि याच्यामध्ये असे मी लोकांना विनंती करतोय की काही रुमर वगैरेवर भरोसा ठेवू नका. आणि दुसरा गोष्टी आहे की काही असेल तर पूर्ण अकोला पोलीस पत्रकारच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सर्व म्हणजे खरंच गोष्टी काय ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही रुमरवर भरोसा ठेवू नका. आणि या घटनामध्ये सध्या तर कोणी इंजुरी नाहीये आणि काही प्रॉपर्टीला पण नुकसान झालेलं नाहीये. पूर्ण 100% प्लॉट शांत आहे. सर, या दगडफेकमध्ये काही वाहनांचे काच फोडले होते. एक पोलीस सुद्धा जखमी झाला होता. प्राथमिक माहिती नाही काही नाही. वाहनाची काच वगैरे आपण बघत आहे सध्या. मोठे प्रॉपर्टीची काही नुकसान झालेले नाहीये. पोलीसची काही इंजुरी नाहीये सध्या. काय मास्टर माइंड म्हणजे काय काही नाही. प्राथमिक माहिती आपल्याला अशी भेटलं एक्सचेंज ऑफ फोर्स झाले, शिवगाळी वगैरे झाले. त्याच्यानंतर दगडफेक चालू झालेली. साधारणतः दोन्ही गटांनी किती लोकांना ताब्यात घेतलं? अंदाजा